घटनेमधून संभाजीनगरमध्ये फॅब्रिकेशनच्या दुकानाला भीषण अशी आग लागलेली होती। लोखंड कापताना ठिणग्या उडाल्यानं सिलेंडरनं स्फोट घेतला। सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यामध्ये हा पेट घेतलेला आहे। आगीमुळे सिलेंडर फुटल्यानं मोठा स्फोट झाला आणि सिलेंडर फुटल्यानं बाजूच्या इमारतीला भगदाड सुद्धा पडला। छत्रपती संभाजीनगर शहरातील देवळाई परिसरातला ही घटना आहे। एका फॅब्रिकेशनच्या दुकानात लोखंड कापताना ठिणग्या उडाल्यानं आगीचा भडका उडाला। त्यानंतर हा मोठा स्फोट झाल्यानं परिसर हादरून गेला। ही आपण दृश्य बघतोय, एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत आणि ज्यावेळी हा स्फोट झालेला होता तो स्फोट आता कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। आगीमुळे सिलेंडर फुटला आणि त्यामुळे हा मोठा स्फोट झाला आणि त्यामुळे बाजूच्या इमारतीला सुद्धा भगदाड पडलं। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्यासोबत आहेत। सुमित, आपण हा व्हिडिओ, ही दृश्य बघू शकतो ज्यावेळी हा स्फोट झालेला होता सिलेंडरचा, ती दृश्य आपण बघतोय। नेमकं काय घडलेलं होतं, सध्याची परिस्थिती काय तिथली? छत्रपती संभाजीनगर शहरातील देवळाई परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये काही दुकाने उभारण्यात आली आहे। या ठिकाणी फॅब्रिकेशनचं एक दुकान आहे, त्या बाजूला कपड्याचं देखील गाजी शिवण्याची देखील दुकान आहे। तर लोखंडी दुकानात ग्रिल कापण्याचे काम सुरू असताना बाजूच्या गाजी दुकानात काही ठिणग्या या ग्रिल कापताना आगीच्या उडाल्या आणि या ठिणग्यांचं रूपांतर मोठ्या प्रमाणात आगीत झालं आणि यानंतर 7 ते 8 मिनिटातच गॅस सिलेंडरचा स्फोट या ठिकाणी झाला। त्या स्फोटामुळे ते आगीची लोट बाजूच्या इमारतीपर्यंत पोहोचली आणि त्या इमारतीत देखील एका घरगुती गॅस सिलेंडरने पेट घेत मोठा स्फोट या ठिकाणी उडाला आहे। नक्कीच सुमित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।